राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. कारण भाजपनं अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीपेक्षा जास्त चर्चा रंगली ती उमेदवारीच्या वेळेची आणि त्यामागील राजकीय समीकरणांची. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत प्राजक्त तनपुरेंना विधान परिषद उमेदवारी जाहीर झाली आणि यानंतर भाजपमधील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यानं पक्षात आलेल्यांना थेट मोठी संधी दिली जाते का, असा सवाल आता भाजपच्या वर्तुळात उपस्थित होताना दिसतोय. निष्ठावंतांचं नाव फक्त दिल्ली दरबारी पाठवण्यासाठीच असतं का, अशी चर्चा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्याचवेळी त्यांच्या विधान परिषद उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू होती आणि अखेर एका दिवसात ती प्रत्यक्षात उतरली. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक बेरड यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती सुरुवातीला त्यांनाच नसल्याची चर्चा आहे, ज्यामुळं निर्णय प्रक्रियेत स्थानिक नेतृत्व आणि जुन्या कार्यकर्त्यांना किती स्थान दिलं जात आहे यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. जिल्ह्यात संघटनात्मक ताकद असलेले आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव असलेले नेते म्हणून प्राध्यापक बेरड यांच्याकडे पाहिलं जातं. या सगळ्या घडामोडींवरून शरद पवार गटाचे योगेश सावंत यांनीही भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की भाजपनं जाहीर केलेल्या 11 उमेदवारांपैकी 6 उमेदवार मूळ भाजपचे असून 5 उमेदवार इतर पक्षातून आलेले आहेत. ते पुढे म्हणाले, प्राजक्त तनपुरेंसारख्या कालच पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळते, पण वर्षानुवर्ष सतरंजा उचलणाऱ्या केशव, माधव आणि अवधूत यांना संधी मिळत नाही. आता प्राजक्त तनपुरेंच्या उमेदवारीमुळे भाजपला राजकीय फायदा होणार की निष्ठावंतांमधील नाराजी महागात पडणार आणि या निर्णयाचे पडसाद आगामी स्थानिक राजकारणात किती उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.